पाण्यामुळे मुलांना यायसाठी पण त्रास होतो, त्यामुळे पालक मुलांना पाठवत पण नाही आणि यात खेकडे असतात, मोठे मोठे साप असतात, ते म्हणजे पालकांना दिसले की पालकांनी पाठवतच नाही. आम्ही 2011मध्ये लागलो तेव्हापासून इथे पाणीच पाणी पाहते. तेव्हापासून ही समस्या चालू आहे. आधी ग्रामपंचायतकडे होतं, आता नगर परिषदमध्ये गेलं, पण पाण्याची काही सोय झाली नाही काढण्याची. आणि लहान लहान पोरांची सुरू असते आणि गर्भवती माता येतात, त्यांना यायसाठी खूप भर जाते. येताना जशी पाऊस सुरू होता, लसीकरण सुरू होतं, तर त्यांनी कसं यायचं तर ते पण खूप तशी म्हणजे नाराजी दाखवत असे की बा तुम्ही लसीकरण सत्र ठेवलं तर आम्ही यायचं कसं, पाऊस सुरू आहे, एखादी गरीबांना पडली तर हे जबाबदारी कोण घेईल. दर्यापूर नगरपालिका हद्दीतील साईनगर या भागामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा आहे, परंतु या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 25 वर्षांपासून या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आपल्याला दिसत की या पाण्याला संपूर्ण या ठिकाणी आता शेवाळ आलेला आहे. हे पाणी काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलेही प्रयत्न या ठिकाणी केले जात नाही आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे आणि 4 अंगणवाड्या सुद्धा आहेत, म्हणजे शेकडो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि विशेष म्हणजे मोठमोठे सापसुद्धा या पाण्यातून दररोज निघत आहेत. याचा भीतीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आहे. काही अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना आपण विचारूया. तर काय सांगाल, या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्यामुळे नेमकं काय त्रास होते? पाण्यामुळे मुलांना यायसाठी पण त्रास होतो, त्यामुळे पालक मुलांना पाठवत पण नाही आणि यात खेकडे असतात, मोठे मोठे साप असतात, ते म्हणजे पालकांना दिसले की पालकांनी पाठवतच नाही, कारण की तेवढं मोठे पाहायला कोणी पाठवत नाही ना. आणि विशेष म्हणजे मच्छर जे बसते तर मुलांना साचलेल्या पाण्यात मच्छर असल्यामुळे त्याच्यामुळे पण पालक पाठवत नाही की बा मच्छरामुळे पोरांना काही होऊ शकते, ताप वगैरे येऊ शकते म्हणून. आणि बाकी तसं तर वास तर खूपच येतो या पाण्याचा, ते पाणी खराब झाल्यावर. किती वर्षापासून ही समस्या आहे? आम्ही 2011मध्ये लागलो तेव्हापासून इथे पाणीच पाणी पाहते. तेव्हापासून ही समस्या चालू आहे. आधी ग्रामपंचायतकडे होतं, आता नगर परिषदमध्ये गेलं, पण पाण्याची काही सोय झाली नाही काढण्याची. या संदर्भात तक्रार वगैरे केल्या का तुम्ही? वरिष्ठांना माहिती दिली? वरिष्ठ लोक येऊन जातात, पाहून जातात. पत्रव्यवहार सर्व झालेलं आहे. किती विद्यार्थी आहेत तुमच्या अंगणवाडीमध्ये? इथे चौघी मिळून 40-50. पण ते लहान म्हणजे असल्याने हे आमचे पटावरचे विद्यार्थी आहे, पण आमच्याकडे तर नेहमी गरोदर स्तंदा त्याच्यापेक्षा लहान लसीकरण सत्र सुरू राहते, म्हणजे आमच्याकडे वर्दळ नेहमी सुरूच राहते. आणि लहान लहान पोरांची सुरू असते आणि गर्भवती माता येतात, त्यांना यायसाठी खूप भर जाते. येताना जशी पाऊस सुरू होता, लसीकरण सुरू होतं, तर त्यांनी कसं यायचं तर ते पण खूप तशी म्हणजे नाराजी दाखवत असे की बा तुम्ही लसीकरण सत्र ठेवलं तर आम्ही यायचं कसं, पाऊस सुरू आहे, एखादी गरीबांना पडली तर हे जबाबदारी कोण घेईल, त्याचे पण खूप हे सुरू राहते तक्रार. साईनगर येथील ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलेलं आहे, या संदर्भात आपण सध्या नगरपालिकेत आलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे मुख्याधिकारी आहे विकास मनोहर खंडारे यांच्या दालनामध्ये आपण आलो आहोत. साहेब आहेत का, आपण या ठिकाणी पाहू. जर साहेब असतील तर त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साहेब या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे. 3 वाजलेले आहे, परंतु मुख्याधिकारी या ठिकाणी हजर नाही आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी हजर नसल्यामुळे आता नेमका प्रश्न कोणाला विचारला, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. येथीलच काही भाजपाचे नगरसेवक आहेत, त्यांनासुद्धा विचारपूस केली, पण त्यांनी म्हटलं की या ठिकाणी मुख्याधिकारी या ठिकाणी हजरच राहत नाही. येतात, 10 मिनटं राहतात, 15 मिनटं राहतात आणि लगेच अमरावतीला निघून जातात. दर्यापूर शहर हे मोठं शहर आहे. 12 वार्ड या दर्यापूर शहरामध्ये आहेत. 2 या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर साईनगर भाग हा यावर्षी दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत आलेला आहे. त्यामुळे दर्यापूर शहरात मोठ्या समस्या या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी हजर नसल्यामुळे आता ह्या समस्या कोण निकाली काढणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि नागरिकांमध्ये सुद्धा आता मोठा रोष या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात व्यक्त केला जात आहे. भाजपाचे गटनेते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ते काय आपल्या या संपूर्ण प्रश्नांवर उत्तर देतात हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी स्वतः साईनगरमध्ये शाळेमध्ये 2 इंजिनियर होते, सूर्यवंशी नंतर देशमुख, 2 इंजिनियर सोबत घेऊन गेलो होतो मी मागच्या 8 दिवसा पहिले. तिथं ते पाहायला मी स्वतः की पाणी जे जमा झालेलं आहे ते नालीतून निघत नाही, हे मी स्वतःही पाहिलेलं. त्या इंजिनियरला सांगितलं आहे की मग तुम्ही नाली जी बनवली कुठेतरी चुकीची झालेली आहे. मी तर त्या निर्देशाने आणून दिलेलं आहे त्यावेळेस. त्याच्यानंतर ते कुराळे म्हणून होते, त्यांनाही म्हटलं की बा आम्ही नगर परिषदेच्या वतीनं शोष खड्डे कधी केले आम्ही करून देतो तुम्हाला. काही आपण लोकांची शिक्षक लोकांनी त्यात काही मदत केली तर ते नगर परिषद मिळून ते आपण ते पाण्याचं उदरनिर्वाह करू शकतो. ते आमच्या अगोदर काही नगराध्यक्ष किंवा अजून काही गट नेते वगैरे काही गेले असतील किंवा गेले असे मला माहिती मिळाली, त्यांनी पण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं. कारण की तिच्या जे शाळेतले जे विद्यार्थी आहेत फार गंभीर समस्या आहे त्यांची. कारण की विचूकाटे मोठमोठे सर्प निघून झाले,
तर लहान लेकरांना कधी काही दुःख घटना कधी घडली तर जबाबदार कोण राहणार? तर याची जबाबदारी आपण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी किंवा नगराध्यक्षांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षाचे गटनेते आहे, या संदर्भात आवाज उठवणार का मीटिंगमध्ये? मी आता आवाज उठवणारच आलो 100%. कारण की मी विरोधी पक्षनेता म्हणून जनतेनं मला दिलेला कौल आहे तो मी ते चांगल्या जरा सक्षमपणे ते निभावणार. जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 अंगणवाडी आहे आणि जिल्हा परिषद शाळासुद्धा आहे आणि गरोदर मातांना या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि भीतीसुद्धा या ठिकाणी आहे. त्या भीतीमुळे पालकसुद्धा आपल्या चिमुकल्या मुलांना अंगणवाडीमध्ये या ठिकाणी पाठवत नाही आणि नगरपालिका प्रशासनाला या संदर्भात वारंवार तक्रारीसुद्धा दिलेल्या आहे. संबंधित नगरातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा तक्रार दिलेली आहे. परंतु एवढ्या गंभीर प्रश्नावर नगरपालिका, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि इथले संबंधित नगरसेवक यांचे मात्र दुर्लक्ष का, असा सुद्धा एक आता प्रश्न या ठिकाणी पडत आहे. कुठली अनुचित घटना घडल्यानंतरच या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लागणार का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर.